तर अजितदादा क्या हुआ तेरा वादा भाजप आमदार सुरेश धस यांनी हल्लाबोल केलेला आहे। अजितदादा बीडमधील हत्यांचा हिशोब करा असंही सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। बीडमधील हत्यांमागचा मास्टरमाइंड कोण असा सवाल देखील सुरेश धस यांनी केला आहे। अजितदादा क्या हुआ तेरा वादा, अजितदादा तेरा वादा क्या हुआ रे? काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने क्या जैसा नहीं है। संगीत दिघोळे पासून त्यांचा संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले तर अजितदादा जरा हिशोब करा। आणि या हत्या कोणी घडवून आल्या, त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण, कोणी हे उद्योग केलेत, हे जर तुम्हाला माहित नसलं तर परभणीला माणसं पाठवा, बारामतीचे माणसं पाठवा। एकाच माणसाने 8-8 जिल्ह्यात विमा भरलाय। आता नवीन नवीन कागद पुढे यायला लागले। अरे तुमच्या स्वतःच्या जमिनीवर दुसरे लोक आणून विमा भरणं हा नवीन पॅटर्न ह्या परळीवाल्यांचा। आणि दादा क्या हुआ, दादा हे काय केलंय तुम्ही, हे कसं ठेवलंय? एक मागे बसलेली विभूती आहे, त्यांनी पटांगण केलं म्हणून आपण इथे बरं का, नाहीतर सुट्टा खेळ झाला असता सगळ्यांचा। माननीय मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही। माझं म्हणणं राजेश विटेकर तुम्ही सगळेजण जा, बिन मंत्र्याचा राहू द्या आमचा जिल्हा बरं का, तुमच्या पक्षाचा, तरी बी लोक खुश होते। नाही तर लोक क्या हुआ तेरा वादावर येणार आहे आणि तो वादा अजितदादालाच मागणार।